किती आहेत याच्यावरून त्या राजाची श्रीमंती मोजली जात होती बरं का. गोधन, गजधन, वाजिधन. वाजी म्हणजे घोडा, त्याच्याकडं घोडे किती आहेत त्याच्यावरून त्याची संपत्ती मोजली जात होते. और रत्न धन खान, त्याच्या घरामध्ये रत्नाच्या धनाच्या खाणी किती आहेत त्या राजाच्याकडे याच्यावरून त्या राजाची श्रीमंती मोजली जात होती बरं का. पण कबीर महाराजांनी परमार्थाच्या दृष्टीनं त्या महात्म्याला प्राप्त होणारी संतुष्टता नावाची संपत्ती जी आहे ही जेव्हा महात्म्याला प्राप्त होते तेव्हा आत्तापर्यंत वर सांगितलेल्या सगळ्याच्या सगळ्या संपत्ती त्याला धुळी समान वाटायला लागतात असं वर्णन केलं. विठ्ठल विठ्ठल. जनावराच्या रूपामध्ये संपत्ती मोजण्याची पद्धती आपल्याला पाहायला सापडते. गोधनाधिकाच्या स्वरूपामध्ये संपत्ती मोजण्याची पद्धती पाहायला सापडते. त्याच्यानंतर हिरे माणकं सोनं नाणं त्याच्याकडे किती आहे याच्यामध्ये संपत्ती मोजलेली पाहायला सापडते. आणि अशा सगळ्या पद्धतीनं संपत्ती मोजता घरावरून सुद्धा संपत्ती मोजण्याचा प्रकार, श्रीमंती मोजण्याचा प्रकार आपल्याला पाहायला सापडतो बरं का. एखाद्या माणसाच्या मालकीची अनेक घरं जर असतील, त्याच्या अनेक जर वाडे असतील तर जेवढी घरं जास्त असतील तेवढा त्याचा श्रीमंतपणा जास्त मोजला जाईल. आणि ज्याच्याकडं एकच घर आहे, ऐका, अनेक घराचा विचार ज्याच्या बाबतीमध्ये नाही, एकच घर आहे पण ते जर मोठ्या शहरात असलं आणि जर चांगलं असलं तर त्या एका घरावरून सुद्धा त्याच्या संपत्तीचं मोजमाप लावता येतं. विठ्ठल विठ्ठल. गाई गोधनाधिकावरून संपत्तीचं गणित करणं, द्रव्यावरून हिऱ्या माणकावरून संपत्तीचं गणित करणं, घरादारावरून संपत्तीचं गणित करणं आणि सगळे प्रकार जर आपण संतांच्या परिभाषेत पाहायला लागलो तर संतांनी परमात्मा नावाची आपल्याकडे असलेली संपत्ती ती गोधनाच्या रूपात सांगितली, ती आपल्याला रत्नामाणकाच्या रूपातही सांगितली, घरादाराधिकाच्या रूपातही तीच परमात्मा नावाची संपत्ती संतांनी सांगितलेली आपल्याला पाहायला सापडते बरं का. आमच्याकडं असलेली गायसुद्धा परमात्मा पंढरीनाथच, आमच्याकडं असलेली हिरे माणकं सुद्धा हे सुद्धा परमात्माच आहे, परमात्मा पंढरीनाथच आहे, आणि आमचं घरदार हे सुद्धा परमात्मा पंढरीनाथच आहे. अशा पद्धतीची भाषा संतांची आपल्याला पाहायला सापडते बरं का. आम्हा घरी एक गाय दुभत आहे, पानान समाय त्रिभुवनी, पानान समाय नावते श्रीधरा, वानते सावळी नावते श्रीधरा, वानते सावळी नावते श्रीधरा, वानते सावळी नावते श्रीधरा,
पंढरीनाथ नावाचीच गाय गुराढोराच्या रूपामध्ये सुद्धा आमच्याकडे गोधनाच्या रूपामध्ये सुद्धा परमात्मा पंढरीनाथच आहे असं महाराजांनी वर्णन केलं की नाही. बघा, आम्हा घरी एक गाय दुभत आहे. महाराज सांगतात आमच्या घरी एक दुभती गाय आहे. कोणती गाय आहे? त्या गायीचा पान्हा एवढा मोठा आहे की पान्हा न समाये त्रिभुवनी, त्रिभुवनामध्ये त्या गायीचा पान्हा समाविष्ट होत नाही एवढं दूध देणारी म्हणजे अनंत फलं देणारी आमची गाय आहे. आणि या गायीचं नाव काय, हिचा रंग कसा, याच्याबद्दल वर्णन करत असताना नाव वानते सावळी नामते श्रीधरा सरे वसुंधरा 14 भुवने. ही गाय कशी आहे? सावळ्या वानाची गाय आहे. हिचं नाव श्रीधरा आहे. आणि या श्रीधरा नावाच्या सावळ्या वानाच्या गायीच्याबद्दल विचार जर केला तर इथं तिथं एक दोन स्थानावर चरते असं समजायचं कारण नाही. चरे वसुंधरा 14 भुवने, सगळ्या भूमीवर ही चरत राहते, 14 भुवनामध्ये ही चरत राहते, अशी व्यापक आमची गाय आहे असं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं बरं का. सगळं गायीच्या रूपकामध्ये परमात्मा पंढरीनाथाचं चिंतन जर आपण पाहिलं तर गोधनाच्या रूपामध्ये सुद्धा संत महात्म्याने परमात्मा पंढरीनाथाचं वर्णन केलं. हिऱ्या माणकाच्या रूपामध्ये सुद्धा संत महात्म्याने परमात्मा पंढरीनाथाचं वर्णन केलं. नामदेव महाराजाचं एक प्रमाण आहे, मी नेहमी सांगतो. नामदेव महाराजांनी त्या अभंगामध्ये परमात्मा पंढरीनाथाचं हिरा म्हणून वर्णन करण्याच्या निमित्तानं हिरा ठेवायकरता एक चांगली अशी मखमली पेटी लागते पा, तिला मांदूस असं म्हणतात. आणि ही मांदूस कोणती आणि रत्न कोणतं याचा विचार सांगत असताना त्यांनी सांगितलं आमची पंढरी नगरी म्हणजे मखमली पेटी आहे, मांदूस आहे म्हणे, मांदूस. आणि या मांदुशीमध्ये ठेवलेलं मूल्यवान रत्न म्हणजे परमात्मा पंढरीनाथ म्हणे बरं का. माझा स्वप्रकाश रत्न हरी माझा अवधे पंढरी काशी सुखाचे मांदूस माझा स्वप्रकाश रत्नहरी. आमची सगळी पंढरी नगरी म्हणजे सुखरूपी रत्न साठवण्याची मांदूस आहे. आणि मांदूस म्हणजे मखमली पेटी. आणि या मखमली पेटीमध्ये पंढरी नावाच्या मांदुसीमध्ये साठवलेलं महत्त्वाचं रत्न कोणतं? माझा स्वप्रकाश रत्नहरी. स्वयंप्रकाश असलेला परमात्मा पंढरीनाथ हरी हेच त्या पेटीमध्ये साठवलेलं मखमली पेटीमधलं दिव्य अशा पद्धतीचं रत्न आहे. अशा पद्धतीची भाषा नामदेव महाराज बोलतात. अर्थ काय झाला बोला. संतांच्या दृष्टीनं गोधन जरी पाहायचं झालं त्यांच्याकडचं असलेलं गोधन म्हणजे परमात्मा पंढरीनाथ, त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीच्या रूपात असलेली हिरेमाणकं रत्नसुद्धा परमात्मा पंढरीनाथ. त्याप्रमाणे संतांच्या घराचा जरी विचार आपण केला तर संत महात्म्याने आपलं घरसुद्धा परमात्मा पंढरीनाथाच्या रूपाचं सांगितलं. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा पंढरीनाथ हेच आमचं राहण्याचं ठिकाण आहे. अशा पद्धतीची भाषा संतांनी अनेक ठिकाणी वापरलेली आपल्याला पाहायला सापडते बरं का. नारायणी वसगे घर नारायणी निरंतर आनंद
नारायणी वसले घर नारायणी वसले घर वसले घर नारायणी वसले घर नारायणी वसले घर नारायणी वसले घर निरंतर आनंद वसले घर निरंतर आनंद. तुकाराम महाराजांनी वर्णन केलं की आमचं घर नारायण स्वरूपामध्ये आहे बरं का. ज्ञानदेवा घर चिदानंदे. ज्ञानोबरांनी सुद्धा वर्णन केलं की नाही, अनंत भक्तराशे तरले वानर. ज्ञानदेवा घर चिदानंदे. आमचं घर चिदानंद स्वरूपामध्ये आहे, अशा पद्धतीची भाषा संत महात्म्यांनी वापरलेली आपल्याला पाहायला सापडते बरं का. अर्थ काय झाला, मी कशा करता हे सगळे प्रमाण आपल्याला सांगायला लागलो. संतांच्याकडे असलेल्या सगळ्या संपत्तीच्या रूपामध्ये संत महात्म्यांनी परमात्मा पंढरीनाथ जर पाहिलं असेल, गोधनाच्या रूपात परमात्मा पंढरीनाथ, हिऱ्यामाणकाच्या रूपात जर परमात्मा पंढरीनाथ, तर घर नावाच्या संपत्तीच्या रूपातही संत महात्मे परमात्मा पंढरीनाथालाच पाहतात, एवढाच विचार आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्याच्याकडे अनेक घर आहे त्या माणसाच्या संपत्तीचा विचार करत असताना त्या माणसाला आपण श्रीमंत मानतो की नाही बघा. रावणाच्या संपत्तीचं गणित सांगत असताना घरावरून तरी त्याची संपत्ती तुकाराम महाराजांनी सांगितली की नाही आपल्याला. लंके माझी घरे किती तिथे ऐका, सांगत असे संख्या जैसे तैसे. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटबंदे. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. एवढी मोठी संपत्ती आहे असं त्याचं वर्णन करत असताना संपदा एवढी आहे हे सांगायकरता त्याच्या संपत्तीचं मोजमाप लावण्यासाठी तुकाराम महाराजांनी परिमाण काय घेतलंय, घरं त्याच्याकडे किती आहे त्याच्यावरून त्याची संपत्ती सांगितलेली आहे. घरावरून संपत्ती कळते एवढंच त्याच्यातून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे बरं का. अनेक घरं असतील तरी त्याची संपत्ती आहे, त्याची संपत्ती मोठी आहे असं चिंतन जसं करता येतं, तसं एकच घर आहे पण मोठ्या शहरात आहे, चांगल्या देशात आहे बरं का. कोणत्या काय घराचा विचार करत असताना चांगल्या देशात घर असावं, चांगल्या गावात घर असावं आणि चांगलं घर असावं. विठ्ठल विठ्ठल. मोठ्या चांगल्या देशामध्ये बघा तुम्ही, तुका ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करत असताना मोठ्या शहरातले घर, राजधानीच्या शहरातले घर, मोठं घर वगैरे वगैरे वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी रूपकाकरता वापरलेली आपल्याला पाहायला सापडतात की नाही. वेदरायाची या राजधानी, सांख्य वेदांताची या भुवनी. ज्ञानेश्वर महाराजांनी कसं सांगितले तिथं, वेदरायाचं राजधानीचं गाव म्हणे आणि त्या गावामध्ये असलेले वाडे कोणते हो, सांख्यशास्त्राचा एक वाडा आहे तिथं, वेदांताचा एक वाडा आहे आणि या सगळ्या वाड्यावर तिथं चालणारी जी चर्चा आहे निरूपणाचे या निशाण ध्वनी गरजती जी आहे. निरूपण तिथं चाललेलं जे निरूपण आहे, सांख्याच्या वाड्यामध्ये चाललेलं निरूपण, वेदांताच्या वाड्यामध्ये चाललेलं निरूपण, हे सगळं काय आहे ते त्या वाड्यावर असलेल्या झेंड्याची ती गर्जन आहे म्हणे. विठ्ठल विठ्ठल.
योग्य देशामध्ये, मोठ्या गावामध्ये आणि योग्य पद्धतीचा सुंदरसा वाडा असणं हे श्रीमंतीचं जसं गणित आपल्याला या ज्ञानेश्वर महाराजांच्या वचनाच्या आधारानं मानता येतं, त्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी बांधलेलं जे घर आहे, या घराचा विचार जर आपण करायला लागलो, त्यांचं घर योग्य देशात आहे. त्यांनी ज्या देशात घर बांधलं तो देश परमात्मा देश आहे. ज्या गावात घर बांधलं ते गावसुद्धा परमात्मा गाव आहे आणि जे घर बांधलं ते घरसुद्धा परमात्मा घर आहे. विठ्ठल विठ्ठल. माणसाने राहण्याचा विचार करून घर बांधायचं जर ठरवलं तर ते चांगल्या देशात, चांगल्या गावातच घर असलं पाहिजे असा विचार आपल्याला संत महात्म्यांनी सांगितलेला आहे. अयोग्य देशामध्ये राहण्याचं काही कारण नाही असं चिंतन संतांनी, शास्त्रांनी आपल्याला अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. योग वासिष्ठातलं एक चिंतन आपल्याला सांगतो. वसिष्ठाने रामचंद्र प्रभूला उपदेश करत असताना सांगितलं की बाबा अयोग्य देशामध्ये माणसाने एक दिवस सुद्धा राहू नये म्हणे, बरं का. यस्मिन देशे न सम्मानो न प्रीती न च बांधवाः न च विद्यागमः कश्चित न तत्र दिवसं वसेत. वसिष्ठाने सांगितलं न तत्र दिवसं वसेत, एक दिवस सुद्धा त्या देशामध्ये राहू नये. कोणत्या देशात राहू नये त्याचं वर्णन करताना सांगितलं, ज्या देशामध्ये यस्मिन देशे न सम्मानः, ज्या देशात आपल्याला सन्मान प्राप्त होत नाही, ज्या देशामध्ये आपल्याला प्रेम मिळत नाही, ज्या देशामध्ये आपला कोणी बंधू बांधव नाही आणि ज्या देशात जाऊन आपल्याला कोणत्याही प्रकारची विद्या थोडीसुद्धा मिळण्याची शक्यता नाही, त्या ठिकाणी एक दिवस सुद्धा राहू नका म्हणे. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि आपण या संत महात्म्यांच्या गावाचा विचार करायला लागलो. हे संत महात्म्यांचं घर जर आपण पाहायला लागलो तर यांनी अशा देशामध्ये, परमात्मा देशामध्ये घर बांधलेलं आहे. हे त्या परमात्मा देशाला प्राप्त झाल्याच्या नंतर सन्मानही आहे. त्या परमात्मा देशात गेल्याच्या नंतर आपल्याला प्रेमही मिळणार आहे. त्या परमात्मा देशामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला भाऊबंदही मिळणार आहेत आणि त्या परमात्म्याच्या देशामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला विद्याही प्राप्त होणार आहे. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालेल्या महात्म्याच्या बद्दल जर आपण विचार करायला लागलो तर त्याला सन्मान केवढा मोठा आहे. हो, त्याचा सन्मान ब्रह्मदेव त्याचा सन्मान करतो, यमधर्म त्याचा सन्मान करतो. अशा पद्धतीचे वर्णनं संत महात्म्यांनी केलेली आपल्याला पाहायला सापडतात की नाही. वाट वैकुंठी पाहाते परलोक नाही नाही किती परलोक नाही किती परलोक नाही परलोक वाट वैकुंठी भक्त करी पाये ब्रह्मादिक करीती असं तीर्थवास भेटीची अशी योग्यता त्या ब्रह्मदेशामध्ये, म्हणजे परमात्म्याच्या देशामध्ये जाऊन पोहोचलेल्या महात्म्याला प्राप्त होते. एवढा सन्मान आहे त्याचा, बरं का. वाट वैकुंठी पाहते भक्त काही पा येथे येते तया जन्म मरण खंती नाही चित्ते परलोक. अशा पद्धतीचं वर्णन त्या संताच्याबद्दल केलं. वैकुंठात त्याची वाट पाहिली जाते, ब्रह्मदेव त्याची वाट पाहत राहतो. यमधर्माला कथा श्रवण करण्याची इच्छा असल्यामुळं असा ब्रह्मदेशस्थ महात्मा आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. याच्याकरता म्हणून ब्रह्मदेशात जो जाऊन पोहोचला, परमात्मा देशात जो जाऊन पोहोचला, यमधर्मसुद्धा त्याची वाट हात जोडून पाहत राहतो. पाहे रात्रंदिवस वाट कर जोडून, अशा पद्धतीचं त्याचं वर्णन केलेलं आहे. आता मला सांगा, यमधर्म त्याची हात जोडून वाट पाहत असेल, ब्रह्मदेव जर त्याची पूजा करण्याकरता वाट पाहत असेल, वैकुंठामध्ये भगवानसुद्धा त्याची प्रतीक्षा करत असेल, तर याच्यापेक्षा दुसरा मोठा सन्मान कोणता विचारा. विठ्ठल विठ्ठल.
एवढा मोठा सन्मान त्या देशामध्ये गेल्यानंतर आपल्याला प्राप्त होणार आहे बरं का. यस्मिन देशे न सन्मानो न तत्र दिवसं वसेत. ज्या देशात सन्मान प्राप्त होत नाही तिथे राहू नये. पण ब्रह्म देशात गेल्यानंतर, परमात्मा देशात गेल्यानंतर आपल्याला एवढा सन्मान प्राप्त होणार जर असेल बरं का, भगवंताचं नामस्मरण करून ब्रह्मदेशामध्ये जाणारा जो महात्मा आहे, परमात्मा देशात पोहोचणारा जो महात्मा आहे, त्याच्या संबंधामध्ये पुराणात आलेलं वर्णन आहे. तो महात्मा आता नामस्मरण करण्याची त्याला इच्छा झाली म्हणजे ब्रह्मदेवसुद्धा त्याच्या सत्काराकरता, त्याला ब्रह्मदेवाला असा विचार निर्माण होतो, या महात्म्याच्या मनात नामस्मरणाचा विचार आला आहे ना, मग आता हा नामस्मरण करणार. यानं नामस्मरण केलं याचं सगळं पाप जाणार. पापाच्या नंतर याच्या ठिकाणी अगणित पुण्य निर्माण होणार. पुण्याच्या प्रभावानं हा कृतार्थ झालेला महात्मा याला वैकुंठाला नेण्याकरता विमान येणार. म्हणजे हे सगळं कधी, नाम घ्यायची ज्याच्या अंतःकरणात इच्छा निर्माण झाली त्याच्याबद्दल ब्रह्मदेवाचा विचार सांगितला बरं का हा सगळा. आणि मग याला वैकुंठाला नेण्याकरता विमान आलं की त्या विमानात आरूढ होऊन हा वैकुंठाला जाताना भगवंताने क्षणभर विश्रांती करता माझ्या लोकामध्ये, ब्रह्मलोकात, सत्यलोकात जर याला थांबवला तर या महात्म्याची आपल्याला पूजा करावी लागणार आहे. याच्याकरता नाम घेतलं नाही अजून, नाम घ्यायची ज्याच्या मनात इच्छा निर्माण झालेली आहे त्याच्या पूजेची तयारी करायला ब्रह्मदेव लागतो. एवढं वर्णन जर केलेलं असेल तर हा सन्मान नाही का? बोला विठ्ठल विठ्ठल. म्हणजे त्या परमात्मा देशामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला सन्मान प्राप्त होणार आहे. बरं, परमात्मा देशात गेल्याच्या नंतर प्रेम प्राप्त होईल की नाही? हो, तेथे प्रेमाचा सुकार, हरे कीर्तन प्रेमाचा हरे हरे कीर्तन समाधि हरि म्हणजे परमात्मा देशात गेल्याच्या नंतर आपल्याला ज्याप्रमाणे सन्मान प्राप्त होणार आहे त्याप्रमाणे प्रेमाचीही उपलब्धी होणार आहे, कारण तेथे प्रेमाचा सुकाळ आहे असं वर्णन तुकाराम महाराजांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे तिथं परमात्मा देशात गेल्याच्या नंतर आपल्याला सन्मान आहे. पहिली गोष्ट, ज्या कारणानं देशाचा त्याग करायला सांगितलं ते कोणतंही कारण परमात्मा देशामध्ये नाही. जिथे सन्मान मिळत नाही तिथं जाऊ नये, त्या देशामध्ये राहू नये असं वर्णन आहे. पण परमात्मा देशात गेल्यानंतर सन्मान आहे म्हणून तिथं राहायला हरकत नाही. दुसरं कारण सांगितलं होतं कुठं राहायचं नाही, ज्या ठिकाणी आपल्याला प्रेम मिळत नाही त्या देशामध्ये राहू नये. पण परमात्मा देशात गेल्यानंतर आपल्याला प्रेमही मिळणार आहे म्हणून परमात्मा देश राहण्याला योग्य आहे बरं का. त्याच्या पुढचं वर्णन पाहिलं तर आपण व्यवस्थिष्ठाने असं सांगितलंय, ज्या देशात गेल्याच्या नंतर आपला बंधुवर्ग नाही, एकही भाऊ तिथं आपल्याला भेटत नाही, त्या देशामध्ये जाण्याचं कारण नाही. पण परमात्मा देशात आल्याच्या नंतर आपल्याला भाऊ बहिणी सगळे मिळतात की नाही? बोला. भाऊ पुंडलिक मुनी चंद्रभागा चंद्रभागा मुची बहिणी चंद्रभागा मुची बहिणी चंद्रभागा मुची बहिणी भाऊ पुंडलिक मुनी चंद्रभागा मुची
बहिणी चंद्रभागा मोठी बहिणी चंद्रभागा मोठी भाऊ कुंडली कमणी चंद्रभागा आमची बहिणी. आम्हाला चंद्रभागा नावाची बहीण परमात्मा देशात आल्याच्या नंतर प्राप्त होणार जर असेल, कुंडली कमणीसारखा भाऊ जर आपल्याला परमात्मा देशामध्ये प्राप्त झाल्याच्या नंतर मिळणार असेल, तर मग इथं बांधव आहेत की नाही बोला. परमात्मा देशामध्ये बांधवाचाही संयोग असल्यामुळं जिथं बांधवाचा संयोग नाही त्या देशामध्ये एक दिवससुद्धा राहू नये, आणि जिथं बांधवाचा संयोग आपल्याला होण्याची शक्यता आहे तिथं कायम राहायचं. म्हणजे परमात्मा देशामध्ये आपल्याला सन्मान प्राप्त होतो म्हणून राहावं, परमात्मा देशामध्ये आपल्याला प्रेम प्राप्त होतं म्हणून राहावं, परमात्मा देशामध्ये आपल्याला बंधुवर्ग प्राप्त होतो म्हणून राहावं, चांगला बंधुवर्ग प्राप्त होतो. भाऊबंदकी करणारा तो बंधुवर्ग आपल्याला मिळत नाही, म्हणून इथं राहायला परमात्मा देशामध्ये राहायला हरकत नाही. आणि त्याच्यानंतर शेवटचं प्रयोजक तिथं जिथं राहायचं नाही, वसिष्ठांनी असं सांगितलं होतं, नच विद्यागमः कश्चित. त्या ठिकाणी गेल्यानंतर काही जर आपल्याला शिकायला मिळत नसेल, आपल्याला जर विद्या मिळत नसेल, एखादीही विद्या कणभरही विद्या तिथं गेल्यावर मिळत जर नसेल, तर त्या देशामध्ये राहायचं नाही असं वशिष्ठांनी जे चिंतन सांगितलं आहे. परमात्मा देशात गेल्याच्या नंतर परमात्म्याच्या कृपेनं आपल्याला ज्ञान होतं की नाही बोला. आपण चिदेव होय गुरु, परमात्मा आपला गुरु होतो आणि गुरु होऊन तो आपल्याला ज्ञान देतो बरं का. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरतोमी संदेह पांडुरंगे सत्य केला निरतोमी संदेह निरतोमी संदेह निरतोमी संदेह निरतोमी संदेह अनुग्रह केल्याच्या नंतर, त्याची कृपा झाल्याच्या नंतर, तो गुरु होऊन आपल्याला ज्ञान द्यायला लागल्याच्या नंतर आपले सगळे संदेह निरस्त होणार, आपला बुद्धिभ्रम सगळा निरस्त होणार, जीवाशिवाची शेज तो परमात्मा पंढरीनाथ आपल्याला रचून देणार आहे. असं वर्णन जर संतांनी केलं आपल्याला पाहायला सापडत असेल, तर इथं आल्याच्या नंतर म्हणजे परमात्मा देशात आल्याच्या नंतर, भगवत देशामध्ये जाऊन पोहोचल्याच्या नंतर, ब्रह्म देशामध्ये जाऊन पोहोचल्याच्या नंतर आपल्याला विद्याही प्राप्त होणार आहे. तिथं गेल्याच्या नंतर सन्मान मिळणार, तिथं गेल्याच्या नंतर प्रेम मिळणार, तिथं गेल्यानंतर बंधुवर्ग मिळणार, आणि परमात्मा देशामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला विद्याही प्राप्त होणार आहेत. म्हणजे ज्या कारणानं देशाचा त्याग करायला सांगितला ते कोणतंही कारण परमात्मा देशामध्ये नसल्यामुळं परमात्मा देशामध्ये कायम राहायला गेलं पाहिजे. परमात्मा देश उत्तम देश आहे. घर बांधाय करता अगोदर देश उत्तम निवडून घ्या. उत्तम देश निवडून घेतल्याच्या नंतर गावसुद्धा उत्तमच निवडून घ्यायचं आहे. संतांनी जे गाव निवडलं ते सुद्धा परमात्मा रूपच गाव आहे. परमात्मा रूप देश, परमात्मा रूपच त्यांचं गाव आहे. ब्रह्मपुरी वास करणे न देखेंगे ढोल न देखेंगे ढोल निवडलेलं आहे ते गावसुद्धा परमात्मा रूप आहे. अशा पद्धतीचं वर्णन संतांनी केलं. ब्रह्मपुरी वास करणे अखंड. आम्हाला कोणत्या गावामध्ये राहणं आहे? ब्रह्मपूर नावाच्या गावामध्ये आमचं अखंड राहणं आहे असं जर वर्णन असेल तर देशसुद्धा परमात्मा रूप आहे संतांनी निवडलेला, गावसुद्धा परमात्मा रूप आहे. आणि त्या गावामध्ये संतांनी जे स्वतःला राहण्याकरता घर बांधलेलं आहे हे घरसुद्धा परमात्मा रूप आहे. अशाच पद्धतीचे वर्णन आपल्याला पाहायला सापडतात. नारायणी वसले घर, ज्ञानदेवा घर चिदानंदे. या सगळ्या प्रमाणाचा विचार जर आपण करायला
लागलो तर चिदानंद म्हणजे परमात्मा, नारायण म्हणजे परमात्मा, त्या नारायण स्वरूपात नारायण स्वरूप अशा पद्धतीचं आमचं घर आहे असं वर्णन संतांनी केलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. योग्य देश निवडला, योग्य गाव निवडलं आणि योग्य पद्धतीचं घर बांधलं, ते सगळं एकरूप आहे अशाच पद्धतीचा विचार संतांच्या घराच्याबद्दल पाहायला सापडतो. आणि तेच घराचं चिंतन तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगातून मांडलेले. आम्ही घर बांधलं असं महाराजांनी वर्णन केले. कोणतं घर, कुठं बांधलं घर? निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे, निराभासी पूर्ण झालो, समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही. या दोन चरणाचा थोडासा मिळून विचार जर आपल्याला करायचा झाला ना, महाराजांनी या ठिकाणी काय सांगितलंय, दोन चार गोष्टी सांगितलेल्या घराच्या संबंधातल्या 4 गोष्टीचा विचार महाराजांनी या ठिकाणी सांगितला. पहिल्यांदा महाराज सांगतात, ऐका थोडं लक्ष द्या म्हणजे आपल्याला या 4 गोष्टीचं बारकाईने चिंतन करणं शक्य आहे. पहिल्यांदा महाराजांनी सांगितलं आम्ही घर बांधलं. दुसऱ्यांदा महाराज सांगायला लागले आम्ही घरामध्ये राहायला लागलो. तिसऱ्यांदा महाराजांनी सांगितलं आम्ही घराशी समरस झालो. आणि चौथ्यांदा महाराज सांगतात आम्ही त्या घराशी एकरूप झालो. विठ्ठल विठ्ठल. व्यवहारामधलं थोडंसं आपल्याला विचारतो, मला जरा कळत नाही म्हणून आपण सांगा मला. माणूस घर बांधतो, घर बांधल्याच्या नंतर माणसाने बांधलेल्या घरामध्ये माणूस स्वतःला राहण्याकरता जेव्हा घर बांधतो तेव्हा राहायकरता बांधलेल्या घरातच माणूस राहतो की दुसऱ्या घरामध्ये जाऊन राहतो? सांगा सांगा. काय घरा बांधायकरता, हे आपल्याला राहायकरता घर बांधल्याच्या नंतर मनुष्य त्याच घरात राहतो की दुसऱ्या घरात जाऊन राहतो? सांगा ना. त्याच घरात राहतो. म्हणजे घर बांधलेलं जे आहे त्याच घरामध्ये राहणं आहे, जे बांधलेलं घर आहे त्याच घरामध्ये राहणं आहे. बरं, ज्या घरामध्ये आपण सगळं कुटुंब घेऊन राहायला लागलो त्याच घरामध्ये कुटुंबासह समरस होणं असतं की दुसऱ्या घरामध्ये समरस होणं असतं? सांगा बरं. त्याच घरामध्ये समरस होणं असतं. आणि समरस होऊन जसं त्या घरामध्ये राहायचं आहे तसं एकरूपतेचा भाव जर आपण पुन्हा बारकाईने विचारात घ्यायला लागलो तर त्याच घराशी एकरूप होणं असतं की दुसऱ्या घराशी एकरूप होणं असतं? त्याच घराशी. पण तुकाराम महाराजांनी इथं तसं एकाच घराच्या संबंधानं वर्णन केलं नाही. घर बांधले निरंजनात, राहणं चाललंय निराकारात, समरस होणं आहे निराभासात आणि एकरूप होणं आहे. मग थोडासा विचार करा, आपलं बरोबर आहे की तुकाराम महाराजाचं बरोबर आहे? जे घर बांधलेलं असतं आपल्याला राहण्याकरता त्याच घरात राहायचं, त्याच घराशी समरस व्हायचं आणि त्याच घराशी ऐक्याला प्राप्त व्हायचं जर असेल तर तुकाराम महाराज म्हणतात आम्ही घर बांधलं निरंजनात, राहायला लागलो निराकारात, समरस झालो निराभासात आणि आम्ही एकरूपता पावलो, ते ब्रह्मरूपाच्या ठिकाणी एकरूपतेला प्राप्त झालो. असं चिंतन महाराजांनी वेगवेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे. असं जरी दिसत असलं तर या सगळ्या वेगळ्या वेगळ्या शब्दाचा अर्थ एकरूप घ्यावा लागतो बरं का. ज्याला निरंजन म्हणायचं तेच निराकार आहे आणि ज्याला निराकार म्हणायचं तेच निराभास आहे आणि ज्याला निराभास म्हणायचं तेच ऐक्यरूपतेला प्राप्त होण्याकरता उपयोगी असलेलं ब्रह्मतत्व आहे. असा जर विचार केला तर निरंजन, निराकार, निराभास आणि परब्रह्म या सगळ्या शब्दातून एकच तत्व जर सांगितलेलं असेल तर वेगळी वेगळी नावं उच्चारली म्हणून बांधणं एकीकडं, राहणं एकीकडं, समरस होणं एकीकडं, एकरूप होणं एकीकडं असं झालं की सगळं एकाच ठिकाणी आलं. आता बोला बरं, सगळं एका ठिकाणी आलं की नाही? बोला. सगळी नावं एकाचीच जर असतील त्यालाच निरंजन म्हणायचं आहे. बघा, आपण थोडंसं चिंतन केल्याच्या नंतर आपल्याला लक्षात घेता येतं निरंजन हे जर परमात्म्याच्या बद्दलचं पद असेल तर निराकार हे सुद्धा परमात्म्याच्या बद्दलचंच पद आहे की नाही? निराभास हे सुद्धा परमात्म्याच्या बद्दलचंच पद आहे की नाही? एकरूपता ज्या ब्रह्मस्वरूपाशी व्हायची ते ब्रह्मसुद्धा त्या परमात्म्याचं वाचकच पद आहे की नाही? मग सगळी परमात्म्याची वाचक पदं, वेगळी वेगळी पदं पण एकाच परमात्म्याचं वाचन करणारी वापरून जर बांधणं, राहणं, समरस होणं, एकरूप होणं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सांगितलेलं दिसलं तरी शब्दाचा सगळा एकच अर्थ असल्यामुळे सगळंच्या सगळं एका ठिकाणी चाललंय असाच विचार आहे. विठ्ठल विठ्ठल. गोष्टीला अजून धरून आपल्याला थोडासा अजून विचार करायचा आहे बरं का. पहिल्यांदा काय सांगितलं तुकाराम महाराजांनी, आम्ही घर बांधलं. दुसऱ्यांदा तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, आम्ही तिथं राहायला लागलो. तिसऱ्यांदा महाराज म्हणतात आम्ही त्या घराशी समरस झालो आणि चौथ्यांदा महाराजांनी सांगितलेलं आहे आम्ही त्या घराशी एकरूपतेला प्राप्त झालेले आहोत. आता या 4 गोष्टीचा विचार करताना मला थोडंसं वेगळं बोलायचं आहे बरं का. काही लोकांचं असं आहे ते घर बांधत नाहीत, घरामध्ये राहत नाहीत, घराशी समरस होत नाहीत आणि मग घराशी एकरूपतेला प्राप्त होण्याचा तर त्यांच्या बाबतीमध्ये विचारच नसतो.
असे काही लोक जगामध्ये आपल्याला पाहायला सापडतात की नाही. आपल्याला थोडंसं व्यवहारातल्या उदाहरणाने याचं जर चिंतन करायचं झालं तर जो घर बांधत नाही, घरात राहत नाही, घराशी समरस होत नाही, घराशी एकरूप होत नाही, अशा पद्धतीचा एखादा प्राणी सांगा बरं. मला तुम्हाला आठवतो का? आठवतो का? सांगा बरं एखाद्या प्राण्याचं उदाहरण सांगा बरं आपल्याला. हां, वानर माकड या प्राण्याचं जर चिंतन आपण करायला लागलो तर वानरानं कधी घर बांधले का? घर बांधलं नाही. एक उदाहरण सांगतात बघा. एकदा काय झालं म्हणे, बराच पावसाळा लागला आणि त्या पावसाळ्यामध्ये एका झाडावर एक चिमणी आपल्या खोप्यात राहत होती आणि एक वानरे राहत होता. आता त्या वानराचं आणि चिमणीचं त्याच झाडावर राहणं, योगायोगानं काय झालं, पाऊस लागल्याच्या नंतर चिमणीला खोप असल्यामुळे चिमणी आपल्या खोप्यात जाऊन बसले. वानराला पावसामध्ये काही घर नव्हतं, त्याच्यामुळं पण त्याला भिजावं लागलं. 4-8 दिवस सतत झड लागलेली, पावसामध्ये भिजला आणि 8 दिवसाच्या नंतर पाऊस थांबल्याच्या नंतर चिमणी घराच्या बाहेर आली. वानराचं तिचं बोलणं सुरू झालं. तर वानर असा 5-7 दिवस पावसामध्ये भिजलेला असल्यामुळे त्याला ताप आला होता, सर्दी झाली होती, खोकलत होता, करत होता. आणि हे सगळं पाहिल्याच्या नंतर चिमणीनं त्याला समजावून सांगायला सुरुवात केली. वानर दादा, असं कशानं झालं रे? वानरानं सांगितलं, म्हणलं मी पावसामध्ये भिजलो ना, 8 दिवस पावसामध्ये भिजलो. हा, चिमणीला त्यानं विचारलं, तू भिजली नाहीस का? चिमणीनं सांगितलं, बघ वानर दादा, मी एवढं माझं लहानसं खोपा निर्माण केला, माझं घर निर्माण केलं, त्या घरामध्ये मला उबदार रीतीनं बसता आलं, मला पावसाची काही पीडा झाली नाही. बघ वानर दादा, थोडा विचार कर. हां, अरे मला हात नाहीत, चोचीनं एक 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 काडी उचलून मला तोंडाने उचलून आणावी लागते. मी अशा पद्धतीनं घर जर बांधू शकले तर तुला तर भगवंतानी हात दिलेले आहेत बाबा, आणि त्या हाताचा वापर कर, कुठून तरी लाकूड फाटा जमा कर, एखादं लहानसं घर बांधून घे. हे कोण सांगायला लागले? चिमणी. कोणाला सांगते? वानराला. आणि वानरानं एवढं सगळं चिमणीचं भाषण ऐकल्याच्या नंतर घर बांधायचा विचार केला का? हो, घर बांधायचा विचार केला नाही. तो चिमणीवर रागवला, म्हणायला लागला, नकटे, मला ब्रह्मज्ञान सांगायला निघालीस का? म्हणे तुझंच घर ठेवत नाही म्हणून त्याने तिचंच घर मोडून टाकलं. सुभाषितामध्ये त्याचा विचार आपल्याला पाहायला सापडतो बरं का. हा, उपदेशो ही मूर्खाणाम प्रकोपाय न शांतये. मूर्खाला केलेला उपदेश त्याला क्रोध निर्माण करणारा ठरतो, त्याला शांती तो निर्माण करत नाहीच. हे सिद्ध करण्याकरता म्हणून हे उदाहरण दिलेलं आपल्याला पाहायला सापडतं. पण मी हा विचार, या उदाहरणाचा विचार मी कशाकरता केला? वानर घर बांधत नाही, वानर घरात राहत नाही, वानर घराशी समरस होत नाही आणि वानर घराशी एकरूप त्यालाही प्राप्त होत नाही. या वानराच्या जातीची काही माणसं जगामध्ये आपल्याला पाहायला सापडतात. ते परमात्म रूपामध्ये घर बांधत नाहीत, परमात्म रूपामध्ये जाऊन राहत नाहीत, परमात्म रूपाशी समरस होत नाहीत आणि परमात्म्याशी ऐक्याला प्राप्त होण्याचा तर त्यांचा मुळीच विचार नसतो. विठ्ठल विठ्ठल. वानराच्या जातीचे हे जे लोक आहेत ना, यांनी घर देवाच्या स्वरूपामध्ये, देवाचा कोणताच संबंध याने धरलेला नसल्यामुळं परमात्मा रूपात घर नाही, राहणं नाही, समरस होणं नाही, एकरूप होणं नाही. आपल्याला उदाहरणानं नावानिशी उदाहरण जर सांगायचं झालं तर श्रीमद भागवतात आलेल्या वेनाचं उदाहरण, वेनासारख्या नास्तिक पुरुषाचं उदाहरण घेऊन टाका आपण. वेन नास्तिक होता, देव मानायलाच तो तयार नव्हता. राजा हाच देव होतो, हा उपदेश त्याने जगाला चालू केला होता. मीच राजा आहे, मीच देव आहे, तुमच्याकरता माझंच मंदिर बांधणं तुम्हाला योग्य आहे, असं त्या वेनानं जे जगाला सांगितलं होतं. असं चरित्र त्याचं भागवतात जे पाहायला मिळतं. याचा अर्थ काय आहे? वेनानं परमात्मा स्वरूपात घर बांधलं नाही, वेन परमात्मा स्वरूपामध्ये राहायला तयार नाही, वेन परमात्मा स्वरूपाशी समरस होत नाही आणि म्हणून वेनाला परमात्मा रूपाची एकरूपताही सिद्ध होत नाही. असा विचार आपल्याला करता येतो बरं का. आता थोडासा दुसरा प्रकार बघा. काही लोकांचं कसं आहे, हे लोक घर बांधतात, हे बांधत नाहीत पण घरामध्ये राहतात बरं का.